ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की अर्जुनला सावंतचा फोन येतो आणि सावंत सांगतात की तो सिक्युरिटीवाला गायब आहे। त्यावेळेस अर्जुन म्हणतो की त्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन काढा आणि मला कळवा। त्यानंतर अर्जुन ठरवतो की याबद्दल आता सायलीला काही सांगायचं नाही आणि तो रूममध्ये जातो। त्यावेळेस सायली म्हणते की मी अश्विन भाऊजी आणि आईंना भेटून येते आणि ते आता प्रियाचाच विचार करत बसलेले असतील। त्यावेळेस अर्जुन म्हणतो अगोदर तू तुझी काळजी घे आणि तू ऑलरेडी तुझ्या पास्टबद्दल तुला काहीच आठवत नाही, त्यामुळे तू स्ट्रेसमध्ये आहेस। त्यावेळेस इकडं सायली विचार करत असते की हो मला सगळ्या गोष्टी आठवतात, पण तू सायलीपासून तन्वीकडे जाणारा कोणताच मार्ग मला नाही सापडत आहे। त्यावेळेस इकडं अर्जुन म्हणतो तू जास्त विचार करू नको, तू प्रेग्नेंट आहेस आणि तू तुझी काळजी घे। त्यावेळेस इकडं सायली म्हणते की हो। त्यानंतर इकडं अश्विन हा प्रियाचा विचार करत बसलेला असतो आणि प्रिया म्हणत असते की ते बाळ हे अश्विनचं आहे। तेवढ्यामध्ये ती ताई येतात आणि म्हणतात की तू काहीच खाल्लेला नाहीये आणि हे पोहे थोडेसे खाऊन घे। त्यावेळेस इकडं अश्विन म्हणतो की मला काहीच खायचं नाही। त्यावेळेस आई म्हणतात की असं न खाऊन कसे चालेल आणि तू आणखीनही प्रियाचाच विचार करत बसलेला आहे, तुला नाही वाटत आहे का ते बाळ तुझं आहे? त्यावेळेस अश्विन म्हणतो की मला माहित आहे की ते माझं बाळ नाहीये। त्यानंतर इकडं आई म्हणतात की स्मिता किती लवकर या दुःखातून बाहेर आली आणि तू आणखीनही त्याच गोष्टी धरून बसलेला आहेस। त्यावेळेस इकडं आईला अश्विन म्हणतो की आता ह्या सगळ्या गोष्टी बंद करायचं आणि त्याला पोहे खाऊ घालते आणि त्यानंतर अश्विन शांत होतो। इकडे प्रियाचं गाठोडं हे सायलीला दाखवलं जातं। त्यानंतर इकडं सायलीला सर्व गोष्टी आठवत असतात। त्यावेळेस अर्जुन विचार करतो की ज्यावेळेस मी प्रियाचं गाठोडं सायलीला दाखवायचं त्यावेळेस तिला चक्कर यायची आणि ती बेशुद्ध व्हायची, पण यावेळेस असं काही होईल असं त्याला वाटत असतं, पण तसं काही झालेलं नसतं आणि त्यामधली भावली हे तिला आठवत असतं। त्यावेळेस ती म्हणते मला यामधल्या गोष्टी आठवतात, पण मला सायलीकडून तन्वीकडे जाणारा कोणताच मार्ग नाही दिसत आहे। इकडं पोलीस स्टेशनमध्ये राहुल हा नागराज यांना भेटायला येतो आणि तो म्हणतो की मी आता सायलीला खतमच केलेलं असतं, पण अर्जुनमध्ये आला त्यामुळे ती वाचली। तेवढ्यामध्ये नागराज त्याला कानाखाली लावतात आणि म्हणतात की तुला कोण सांगितलं होतं सायलीला मारायचं? त्यावेळेस इकडं तो म्हणतो की तुम्हीच म्हणला होतात ना। त्यावेळेस इकडं नागराज म्हणतो की कोणालाही मारायचं नाही आणि ते खूप चतुर आहेत आणि त्यांच्यापासून तू वाचून राहा आणि जर तसं काही केलं तर आपण दोघेही जेलमध्ये राहू। त्यानंतर इकडं अर्जुन सायलीला म्हणतो की मी तुला सायलीकडून तन्वीकडे जाणारा मार्ग दाखवेल आणि तिथून सायली जात असते। त्यावेळेस अर्जुन तिला आपल्या आरशासमोर थांबवतो आणि म्हणतो की हे बघ, ही आहे सायलीकडून तन्वीकडे जाणारी मार्ग, जी सतत हसत असते आणि घरातील सगळ्यांची काळजी घेत असते। त्यावेळेस इकडं सायली हसते आणि त्यानंतर ती म्हणते की तुम्हाला कसं कळतं की मी दुःखी असताना तुम्ही मला खुश करता? आणि त्यानंतर इकडं सायली ही अर्जुनच्या गळ्याला पडते। त्यानंतर इकडे सगळेजण म्हणत असतात की जे काही महिपत बाबा आहेत ते खूप ज्ञानी आहेत आणि त्यांच्यामुळेच आज ते इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि ती एक प्रोजेक्ट घेऊन येते आणि त्यानंतर ती म्हणते की हे तुमच्यासाठी जे तुम्ही सांगितलं होतं ते प्रोजेक्ट मी आणलेलं आहे। त्यावेळेस इकडं महिपत सांगतो की त्यामध्ये एक अन्नछत्र तयार करा जे की 24 आवर खुलं असेल। त्यानंतर इकडं त्या व्यक्तीला सचिन बोलतो आणि म्हणतो की तुम्ही यांना कसं ओळखता? त्यावेळेस ती म्हणते की जे काही मी आहे आज ते सर्व यांच्यामुळेच आहे आणि हे माझे श्रद्धास्थळ आहेत। त्यानंतर इकडं सचिन विचार करतो जर या बाबांचा मी बिझनेस सुरू केला तर माझा खूप प्रॉफिट होईल। त्यानंतर इकडं अर्जुन हा सायलीला बसवतो आणि म्हणतो की आपण याची सुरुवात DNA पासून करूयात। प्रियानं जे दिलेले DNA आहेत ते आणि तुझे DNA आपण मॅच करून बघूयात ते मॅच होतात का नाही। त्यानंतर तो म्हणतो की आपण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रिक्रिएशन करूयात, त्यामध्ये फर्स्ट येतं की आईस्क्रीम, त्यानंतर